अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। खरत काकू, ओ खरत काकू, आहात का घरात काकू? ओ खरत काकू, ओ चारमर आला दारात काकू. ओ खरत काकू, काकू आहात की मेलात काकू? ओ खरत काय रे काकू. तुझं? थांब आले. काय ते काय तुझं सकाळी सकाळी झोपू पण देत नाही. सकाळी सकाळी 11 वाजायला ते. अरे बापरे, हो का? मग काय काकू, तुम्ही काम करा, तुम्ही नाश्त्याला आहे ना चहा सोबत सूर्य खाऊन टाका. म्हणजे सकाळ झाली कोणाला कळणारच नाही. कॉमेडी ओ. फालतूगिरी करू नकोस. बरं काम करा, हात पुढं करा. सॉरी सॉरी. मला आज कळलो तुम्ही हनीमून वर येताना खरंच काका डायरेक्ट व्हीलचेअर वर कसे काय आले ते. फालतूपणा करू नकोस. आलाच कशाला ते सांग. आणि 1 मिनिट, 1 रुपया सुद्धा वर्गणी मिळणार नाही. अरे हट, गौरव मोरेला वर्गणीची गरज नाही. मोठा आकारा का? पेढा आणलाय, पेढा तुम्हाला खायला पेढा आणलाय बघा. खरंच म्हणजे खरं म्हणजे मी लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा फेडा खाणार आहे. गौरव लवकर भरू. आकारा आकारा ए, 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 अच्छे. ज्याला चव आहे ना तो पेढा आहे, आणि जे बेचव आहे ना ते माझं बोट आहे. ते माझं बोट. अयो गौऱ्या, हा. हे पेढा कशाबद्दल होता ते सांग ना. हा थोरात काकूंचा पेढा आहे. काय झालं? तिचा पेढा मला कशाला भरवलास? अहो थोरात काकू आता लखपती डायरेक्ट करोडपती होणार आहे. अरे सरताच काय करतो घशात? फालतू काही पण बोलू नकोस. आणि ती थोरातीन करोडपती. हा अरे 2 रुपये कमी व्हावे म्हणून बेकरीवाल्याला तुमचे पाव किती मऊ मऊ आहेत असं बोलणारी ती करोडपती होणार आहे. काकू एवढं बोलू नका, सगळे दिवस सारखे नसतात. लोक आम्हाला त्रास देतात, जरा म्हणून प्रायव्हसी देत नाही असे म्हणणारे मोठमोठे सेलिब्रिटी आता लोकांनी आपल्याला ओळखावं म्हणून मास्क खाली घेऊन उभे राहतात. काय चौगले बरोबर ना? कोणाशी बोलतोय? काय नाही, तर मुद्दा असा आहे की आता थोरात बाई करोडपती होणार आहे. आणि त्या करोडपती कशा होणार ती आयडिया मी त्यांना दिलेली आहे. त्यामुळे मी आता त्यांचा 50% पार्टनरशिप मध्ये पण आहे. आता ह्या पुढे मी वर्गणी मागायला येणार नाही. ओके गौऱ्या, हा हा काय बिझनेस आहे की थोरातीन डायरेक्ट करोडपती होणार आहे? मला पण सांग ना. नाही नाही, मी नाही सांगू शकत. सांग ना प्लीज. आय एम सॉरी नाही, तुम्हाला नाही जमणार हो. थोरातीला जमू शकतं, मला का नाही जमणार? बस खाली बसा. हे बघा, ऍक्च्युली थोरात बाईंनी आहे ना त्यांचं स्वतःचं मायट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. मायट्यूब? हा पण गौऱ्या, आपण एवढं मोठं चॅनल सुरू करून करोडो रुपये कसे मिळवणार? नुसतं चॅनल सुरू करून काय होत नाही, त्याच्यावरती रोज नवीन नवीन कंटेंट अपलोड करावे लागतात. आता कंटेंट म्हणजे? जो आपल्या स्किट मध्ये नाही येतो. नीट सांग ना गौऱ्या. कंटेंट म्हणजे काय करायचं, रोज नवीन नवीन व्हिडिओ बनवायचे, ते मायट्यूबवर अपलोड करायचे. लोक ते बघतात, जेवढे जास्त लोक बघणार तितके जास्त मायट्यूब तुम्हाला पैसे देणार. गौऱ्या, कसली भन्नाट आयडिया आहे. म्हणजे काय? पण हे व्हिडिओ बनवणार कोण? गौर से देखे हसीना, तेरे बाजू में कोई बैठा होगा उसके. नीट सांग, नीट सांग ना, लवकर सांग. आता मी जरा जास्त एक्साइट झाले, मला पटकन सांग गौऱ्या. मी बनवणार, मी माझी टीम आहे, माझी टीम आहे, मी बनवणार. बोलो, तुझ्या टीमला बोलो. ओके टीम या. हे काय? आता ते एकटाच? आमची दोघांचीच टीम आहे. दोघांची टीम कशी शक्य आहे? का शक्य नाहीये? का शक्य नाहीये? मोठे आणि गोस्वामी ही दोघांचीच टीम आहे. पण तो हा एवढा मोठा शो त्यांनी हिट केला की नाही? मग ते तर आहेच. आम्ही दोघं पण एखादा व्हिडिओ शूट करू शकतो ना. करू शकता, करू शकता. डिरेक्टर हा कॅमेरामॅन. ओके रेडी रेडी. हो एक सेकंड आता मला आठवलं. ओ, काय झालं? जरा वेळ बसा. काय झालं? हे बघा, आपल्याला आता 25,000 रुपये लागतील. किती? 25,000 रुपये. एवढे का? आपल्याला भायखळ्याला जाऊन मायट्यूबचा फॉर्म भरावा लागेल. भायखळ्याला झाला 25,000 का पण?
हो बायकाला जायचे नाही मग? तिकडे जाऊन मायट्यूबचा फॉर्म भरायचे 25,000 रुपये. अच्छा. आता भायखळ्याला जायला एवढे पैसे कशाला लागतील? तुम्ही फक्त श्वास सोडा, मी मध्ये येतो, डायरेक्ट भायखळा. आता तू पंकज नको करूस, मला तू सांग लवकर कसं. बरं मला सांगा हा. तुमच्याकडे किती पैसे आहेत? ऍक्च्युली माझ्याकडे आता एवढे पैसे नाही आहेत. किती आहेत? 300 आहेत माझ्याकडे फक्त. हरकत नाही चालेल चालेल? तुम्ही द्या. हा. त्या मायटू बोलांना सांगतो 300 रुपये ठेव. हा. 24,700 रुपये गौऱ्याच्या अकाउंटला लिहून ठेव. गौरव तुला मायट्यूबवाले पण ओळखतात? आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूँ, नाम अब्दुल है मेरा. प्लीज सांग ना. कशाला एवढं करतोस? पटापट सांग ना, आता मला अरोबर रुपये दिसायला लागलेत. सांगतो ना आता ओळखीचे आहेत माझ्या. आपण आहे ना मायट्यूबवर असा व्हिडिओचा धुरळा केलाय, धुरळा. बोलतोस? त्याचे जे मालक आहेत ना ते आपल्यावर फिदा झालेत आणि ते आपल्याला भेटायला रशियावरनं येत आहेत. रशिया? अरे वा. आता त्यांना फोन केला की लगेच येतील ते. कर ना. करतो लवकर कर. बापरे. हॅलो 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 बनोस्की सर, वेर आर यू? पोचलोस्की कमन सर, कमन. पोचलोस्की या सर, कमन येत आहेत. आता काय करायचं? शांत शांत, राहा. शांत. एकदम डेंजर आहेत ते. हा रशियाचे आहेत. कमॉन. हा. ओहो गौरवस्की बनोस्की सर, वेलकम सर, वेलकम. बनोस्की सर, हाय. नाईस टू मीट यू सर, नाईस टू मीट यू. मिठू कचकचित भूक लागली की लवकर पैसे देतोस की शांत देतो. गौरव, ही कोणती भाषा आहे? कोणती भाषा म्हणजे? रशियन. म्हणजे गौरव तुला रशियन पण येते? म्हणजे काय, त्याला फक्त कोल्हापुरी जड जाते. बोल गौऱ्या. ऐका ना, मला काय म्हणायचं जरा थोडा आपल्याला अजून एक बेसिक खर्च येणार आहे. त्यासाठी आपल्याला माय ट्यूबसाठी आहे ना एक हाय क्वालिटीची ट्यूब विकत घ्यावी लागेल. काय सांगतो? हो, फक्त त्यासाठी आपल्याला 20,000 रुपये लागेल. किती? 20,000 रुपये. अरे गौरव, एवढे पैसे नाही आहेत. अरे तुमच्याकडे आता किती सांगा? माझ्याकडे काकांपासून गादी खाली लपून ठेवलेले 500 रुपये आहेत. बनवोस की सर? या. 500 रुपये घेवोस की पटकन जाओस की मंचुरियनची ऑर्डर देवोस की? ओके. पाचशेवस्की चिंदिवस्की तात्पुरस्त की गोळा करून ठेवूस की नंतर देऊस की? हा तुम्हाला येते भाषा? नाही. नका ना, मग गप्प बसा ना, जाईल ना ते परत चिडेल ना. नाही, नाही, हा नका काय बनवस की सर, तात्पुरतं घेऊस की नंतर गोळा करून तुम्हाला परत देवोस की? ओके. ओके. बनवस की पटकन निघोस की. जातोस की हा गेले. हा अजून एक सांगायचं राहिलं तुम्हाला. काय? मायट्यूब वाले असेच पैसे देत नाही. व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जास्तीत जास्त लोकांनी बघितलं, लाईक केलं तर आपल्याला पैसे मिळतात. हे पण गौरई, हा आपण एक चॅनल काढून टाकायचं काय त्याच्यावर? तुमचा तडपता फडकता डान्स. करेन डान्स, पण माझा डान्स लोक बघतील का रे? अहो काकू, पैसे दिल्यावर लोक वाटेल ते बघतात. मग समोरच दोन उदाहरण आहेत. कॉमेडी. अहो कॉमेडी लय कमी हसलेत. कमेंट मध्ये कळेल आता तुला. बघ, कॉमेडी. असू द्या. हा, चला लगेच डान्सला लागा. मी डान्स करू म्हणजे काय? म्युझिक म्युझिक थांबा. हा लावू गाणं. हा स्टार्ट. बन्या नालाय का कुत्र्या, मला फसवलं. मला परत फसवलं. कोणी पण नालाय का तू? हा? मला फसवायला आलाय? 10,000 काढणार माझ्याकडनं. 10,000 काढणार तुम्ही? हा? लाज नाही वाटत खोटं बोलायला? लाज नाही वाटत? हा? लाज नाही. थांबा, तुमचा आता व्हिडिओ शूट करून ना मायट्यूबवर टाकणार काकू आणि सांगणार हे मी जे सोसायटीमध्ये सापडले 3 इच्छाधारी साप. नालाय का नो? आग लागली त्या पावसाच्या तोंडाला. ती वासाळा केवढा पडतोय. हा गाडी पण बिघडलेली आहे. आता थांबू कुठं? वाडा आलिशान वाडा दिसतोय. थोडा वेळ इथंच थांबतो.
हाय काय? बैलाचं घुंगरू आहेत का बाईचं घुंगरू वाजताय? अरे कोण हाय काय? आता घुंगरूच वाजत बसणार आहो का येणार आहो पण? आले आले हा हा काय योगायोग आहे ना? अहो याला म्हणतात नशीब. बाहेर पाऊस पडतोय, मी वाड्यात आहे आणि ही बाई लावणीवाली इथं आहे. हा. बाई होऊन जाऊ द्या एखादी अदा करेल लावणी. कधीपासून तुमची याचीच वाट बघत होते मी. म्हणजे कुणी पानतस्त येईल बाई. पानतस्त म्हणजे? अगं बाई किती साधे बोळे हायसा हो तुम्ही. मोरे म्हणजे तुम्ही मला ओळखता? तसं जग मला प्लॅटोनिक म्हणून ओळखता का नाही? तर बरोबर तुमची लावणी होऊन जाते फक्कडची, होऊन जाऊ द्या. शेम टू शेम पंचोबावर गेलायसा. म्हणजे एकदम शेम टू शेम दौलतराव. दौलतराव हे तर माझ्या पंजोबांचं नाव आहे. हो हो बाई, तुम्ही माझ्या पंजोबांना कसं काय ओळखता? ओळखते दौलतरावांना मी हातून बाहेरून ओळखते. तीळ होता कुठं? खांद्यावर तीळ होता, मिशीला पीळ होता, मानावर चामखीळ होता आणि आमच्या पिरतीचा खेळ होताय ग. हाडकरनं वेळेवर म्युझिक दिली तर एक फक्कडशी लावणी करून टाकीन याच्यावर. काय वाटेल तर बोलताय तोंडाला यांचा? हा हो, मी माझ्या पंजोबांना कुठं बघितलाय? त्यांना असा फोटोत बघितलं. तुम्ही कधी बघाला माझ्या पंजोबांना? त्यांचं प्रेम होतं माझ्यावर. अहो त्या 175 वर्षापूर्वी वारलंय. तुमचं प्रेम कसं असेल? मी पण तेव्हाचीच आहे. माझं वय सध्या 203 आहे. कधीपासून मी वाट बघत होते माझ्या मोऱ्याचा पण तुम्हाला भेटा येईल, भेटा येईल. इतका वेळ का लावलास रे माझ्या लेकरा? माझा वंशाचा दिवा. ओ सोडा सोडा, नाही तर दिवा इथंच विजय. जातो, इथं राहून काय उपयोग नाही. पावसात भिजन त्याच्यापेक्षा. बाजूला बाजूला बाजूला. माझं पाय चिकटलं. असू नका. काय झालं? माझा विचारल्या बगर हितनं कुणी पण जाऊ शकत नाही. बस आई. मला वाचवा. देवा काय केलंस सुभानराव आले वाटतं. तू इथं पण, तू लवकर पैत न. सुभानराव आले तो वाट लागेल. तू इथं पण. कसा बोलू मी? पायात माझं चिकाटलं आहे तिथं. अरे देवा, लवकर पुढे. सुभानराव आला आता काय करू? सुभानराव मालविका बाई, यो कोण आहे? सुभानराव यो मी हाय. हो यो कोण हाय? हो कोण? तुम्हाला काय करायचं आहे? आपली ओळख नाही पालक. हो आपण पळून जाऊया. ही भूत आहे. हिचं वय 203 आहे. मी 302 वर्षाचा हाय.
203 302. अरे वय सांगता वाय का लॉजच्या रूमचा नंबर सांगता वाय? मालविका बाई मला सांगा ह्यो कोण हाय? ये सोंगाडे आहे मावशीचा रोल करणार आहे आपल्या फळामध्ये. चांगलं गाणं पण गातोय. चला काहीतरी करून दाखवा पटकन. मी कसा स्वागत येऊ? करून दाखवा तरच वाचशील. लवकर दाखव करून. केलं तर मी वाचन. ठीक आहे, मी मावशी होतो, तुम्ही मला आवाज द्या. चालतंय चालतंय. मावशे ग मावशे. काय ग पोरीनो? अगं आम्ही सगळे चाललोय मथुरेच्या बाजाराला. चल की बिगी बिगी. आले आले. मोरे ओ मोरे म्हणजे तू दौलतराव मोरेचा पंतू ना रे. पण तू आज वाचणार नाहीस माझ्या हातून. आज मी बदला घेणार आहे. वाट बघत होतो ह्या दिवसाची. मोरे तुझा पणजोबा तो दौलतराव मोरे सतत म्हणायचा मालू झोका देगो मैना. तुझा आजोबा म्हणायचा लीलू झोका देगो मैना. तुझा बाप म्हणायचा नीलू झोका देगो मैना. आणि तू गावभर बोंबलत फिरतोस शालू झोका देगो मैना. आता तुमच्या खानदानाच्या झोक्याची दोरीच कापून टाक. मोरे मरायला तयार हो. नाही सुभाषराव नको. मालविकाबाई बाजूला व्हा. अहो, सुभाषराव. मालविकाबाई बाजूला व्हा. मोरे मरायला तयार हो. बाई मालविकाबाई वा वा मालविकाबाई वा. दिल एकदम खुश करून टाकलात. बाई आमच्या संग लगीन कराल का बाई? वय तर वा. दुसरं कोणी हाय का? खुश झालो आम्ही, खुश झालो. चला झोपतो. हे झोपले. यांचं असंच आहे. हे चिडले ना की मी नाचते. मी नाचायला लागल्यावर हे मला लग्नासाठी विचारतात आणि मी हो म्हणते. हे तृप्त होऊन मग झोपून जातात. गेले 150 वर्ष असंच चाललंय यांचं. मग लग्न कुठलं काय हो. म्हणून तर दौलतराव ते जाऊ दे. ते झोपले तोपर्यंत पळून जा. पळून जा लवकर लवकर पळ. पंजे पाया पडतो. पाय कुठे? अरे ते जाऊ दे ना. पळून जा ना. थोरा मोठ्यांचे पण पाया पडतो. मालविकाबाई ह्यो कोण हाय? ढोलकीवर नवा माणूस आणलाय. हाय पण वास तर मोरेचा येतोय. दौलतराव मोरेचा वास येतोय ह्याच्या अंगाला. अरे वसड्या भूत आहेस की कुत्रा आहे? आणि वास कसं घेतो? वास कसं घेतो? बरोबर. तो दौलतराव मोरे पण मला कुत्राच म्हणायचा. मरणार मोरे आज तू माझ्याकडनं मरणार. माझा बदला पूर्ण होणार. मोरे आज मी तुला भाजणार, तुला शिजवणार. मोरेचा दिवा मीच विजवणार. गबा. हा मीच का सारखा हा. मी पळून जाईन ना. मी पळून जाईन. पळ मी पळून जाईन. पळ. मी पळतो. पळ. ये या ये या ये या. ये या. ही जादू माझ्यावर नाही चालायची. माझ्याकडे फक्त दौलतराव. दौलतराव बरी आठवण करून दिलीस. तुझा पणजा पण असाच पळत होता. तो पळत होता आणि म्या मेलो. म्हणजे माझं पंज पळत होतं आणि तुम्ही कसं काय मेलं? मी तुझ्या पणजोबाचा पाठलाग करीत होतो घोड्यावरनं. खोगिरीमध्ये ही अशी बंदूक रोवलेली होती. तुझा पणजोबा पुढं आणि मी मागं. पळता पळता तुझ्या पणजोबाने केळं खाल्लं आणि साल टाकलं माझ्या घोड्याच्या पायाखाली. घोडा घसरला, दरीत पडला. चुकून बंदुकीचा चाप ओढला गेला आणि गोळी माझ्या कवटीत गेली. गोळी कवटीत, घोड्यासकट मी दरीत. तुझा पणजोबा म्या मेलो की नाही ह्याची खात्री करायला दरीत वाकला. फेट जड होता, बॅलन्स करता आला नाही. आधी फेटा पडला, मग तुझा पणजोबा पडला. आधी खाली पडला मग वर. ए, कशा पायी रडतीयस आता? मेला इथे. लयच कॉमेडी मेलव नाही तुम्ही. मोरे, मरायला तयार हो. नाही, ऐका ना. नाही, मी बदला पूर्ण करणार मोरे. ऐका पंजे, मला तो मारून टाकेल. काहीतरी कर ना पंजे. आता मी काय करणार नाही. तू मरायच्याच लायकीच आहे. मगाचपासून सांगते पळ पळ तर कॉमेडी कसली करत बसलायस तिकडे. ते म्हातारं झोपलं होतं तेव्हा जायचं ना.
आता मी काय करणार नाही, तूच कर काय ते. म्हणजे मोरे चल ये मरायला तयार हो. हा. ऐका आज तुमने दिल खुश कर दिया मालूम है. मोरे काय नाच गाणं केलं एकदम फरमास. दिल खुश झाला. आज तुम्ही आम्हाला मालविका बाईंच्या नाच गाण्याचा विसर करायला लावलात. मोरे आम्ही खुश झालो. मोरे माझ्याशी लग्न करणार का? वय म्हणा, वय म्हण का. अरे लग्न केलंस तर वाशील, वय म्हटलंस तर वाशील, लवकर वय म्हण. मोरे तुमचं उत्तर नाही समजलंय अजून. प्रभा बोल. प्रभा माझ्याशी लग्न करणार की नाही? लग्न करणार हो ऐकून नाही आलं. हो आम्ही खुश झालो. मग झोपा आता, आम्ही खुश झालो. झोपा मग आता. चल